नाशिक लोकसभा 2024 आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजवणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करत असताना 18 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीद्वारा बातमी मिळाली की आडगाव मेडिकल कॉलेजजवळ वसंतदादानगर येथे एक इसम हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची बातमी मिळाली। सदरची बातमी मिळताच गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी पोलीस हवालदार धनंजय शिंदे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले। त्यानुसार पथकाने आडगाव मेडिकल कॉलेजजवळ वसंतदादानगर जवळ सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे रोहित नवनाथ राऊत यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 1000 रुपये किमतीची एक रिटलच्या धातूची तलवार हस्तगत करण्यात आली। सदर इसमाविरुद्ध आडगाव पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार धनंजय शिंदे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, चालक समाधान पवार यांनी संयुक्तरित्या केली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।